प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत. महाराष्ट्रात मासे खाणारा जो क्राऊड आहे, काही कारवारी आहेत, काही गोवन आहेत, काही माझ्यासारखे सिकेपी आहेत, काही सारस्वत आहेत किंवा काही देशावरचे लोक आहेत. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. मी ॲज अ हॉटेल ओनर किंवा मी माशाचं हॉटेल एक पुण्यात आउटलेट चालवतो. माझ्या आउटलेटचं नाव वैद्यच कायस्थम म्हणून आहे. नवी पेठेत मी ते ऑपरेट करते. मी फक्त मासे देतो. सो मी याच्याच एवढंच सांगू शकतो, माशाला मसाले कमी ठेवा. माशाला स्वतःचा फ्लेवर वर येऊ द्या. मसाल्याचा भडीमार करून माशाचा फ्लेवर घालवू नका. ते हे माझं सांगणे. शेवटी तुमच्या तुमच्या घरात ज्या ज्या पद्धतीने बनतं, मला जसा खायला आवडतो तसा खावा. मी एक माशाला काय लागतं, माशाला स्वतःची टेस्ट आहे, ती बाहेर काढा, की माझं सांगा. मसाले कमी ठेवायचं. आता माझी पद्धत जी आहे किंवा मी माझ्या हॉटेलमध्ये जो मसाला येतो, ज्यात गरम मसाले यूज होत नाही, कांदा यूज होत नाही, सो मसाले फार बेसिक आहात आणि माशाचा फ्लेवर मिळतो. तर जरा मला एक तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या. माझं वैद्यच कायस्थम नावाने सदाशिव पेठेत म्हणजे नवी पेठ म्हणून एक फिश टेक अवे काउंटर आहे. जे गेली 6 वर्ष तिथंच आहे. आपलं 6 वर्ष आपण तिथं बिझनेस करतोय. तिथं टेक अवे स्वरूपात आपण देतो. क्लाउड किचन टाईप आहे म्हणूयात आपण. तिथं फक्त मासेच आपण देतो. सो माशातली स्वतःला माहिती असल्यामुळे बिंग अ सिकेबी कम्युनिटी ही मासे खाणारी, म्हणून मी माशाच्या व्यवसायात आलो. यात मी आधीही काम केलेलं आहे. मी या जागी आपण 6 वर्षापासून आहोत. या व्यतिरिक्त चिकन, मटण, बिर्याणी ते पण आपण देतो. फक्त जे टेक अवे नसून ते तुम्हाला होम डिलिव्हरी मिळतं डिरेक्टली. माशाची होम डिलिव्हरी अवेलेबल आहे, पण टेक अवेलाही ऑप्शन आहे. चिकन, मटण, बिर्याणी आपले खिमा कानोले म्हणून फेमस डिश आहे. म्हणजे जशी आपण लोक करंजी खातो, त्या करंजीला एक आमचं सिकेबल लोकांचा कानोला असतो, जो मी खिमा भरून देतो. सो खिमा कानोला म्हणून आपली डिश आहे. बिर्याणी सिकेबी पद्धतीची खूप वेगळी आहे. त्याला आपण एक दिवस आधी ऑर्डर घेऊन ते देतो आणि मासे रेग्युलर चालू असतात. हॉटेल रेग्युलर चालू असतं. सोमवारी बंद असतं. संकष्टी, चतुर्थी आणि सणावारी बंद असतं. आणि त्याआधी तुम्ही काय करायचे? सर मी पहिल्यापासून हॉटेल या क्षेत्रात आहे तुम्ही.